वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आणखी एका विवाहितेची आत्महत्या। सासरच्या छळास कंटाळून केली विवाहितेनं आत्महत्या। पुण्यातील आंबेगाव पठार परिसरातील 25 वर्षीय विवाहितेची आत्महत्या। पैशासाठी सासरच्या मंडळींकडून मुलीचा छळ केल्याचा माहेरच्या नातेवाईकांचा आरोप। आत्महत्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल। पोलिसांनी 3 आरोपींनाही घेतलं ताब्यात। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात एक धक्कादायक घटना घडली। सासरच्या मंडळींकडून विवाहितेची 20 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी मानसिक तसेच शारीरिक छळवणूक करण्यात येत होती। तुझा भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशी घरी आला तर त्याला आम्ही ठार मारू असं सासरच्या मंडळींकडून धमकी दिल्या जात होती। त्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली। या प्रकरणी 7 जणांवर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। पाहूयात हे प्रकरण नेमकं काय आहे। वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यातील आंबेगाव पठार परिसरातील एका 25 वर्षीय विवाहितेची पैशासाठी छळवणूक करण्यात आली। त्यामुळे ह्या विवाहितेने आत्महत्या केली। आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव स्नेहा विशाल झंगडे असं आहे। स्नेहाने राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलंय। स्नेहा, तुला स्वयंपाक नीट येत नाही, 20 लाख रुपये घेऊन ये असं म्हणत तिचा छळ केला जात होता असा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केलाय। तसेच तुझा भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशी घरी आला तर त्याला आम्ही ठार मारू असं सुद्धा या महिलेला धमकावल्या जात होतं असा आरोप या महिलेच्या कुटुंबियांनी केलाय। त्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून स्नेहानं हे टोकाचं पाऊल उचललं। दरम्यान महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून स्नेहाचा पती विशाल झंगडे, सासरे संजय झंगडे, सासू विठाबाई झंगडे, दीर विनायक झंगडे, नणंद तेजश्री थिटे, नंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्याचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाहुयात या घटनेबाबत पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली। भारती विद्यापीठ पोलीस ठाणे हद्दीतील GV7 सोसायटी आंबेगाव बुद्रुक पुणे येथे राहणाऱ्या महिला नामे स्नेहा झेंडगे वय 27 वर्षे यांनी दिनांक 9/8/25 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांचे राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याबाबत माहिती प्राप्त झाली। नमूद महिलेस उपचारकामी ससून रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले। सदरबाबत अधिक चौकशी केली असता महिलेचे वडील नामे कैलास सावंत वय 55 वर्षे राहणार कर्देहाळे जिल्हा सोलापूर यांनी त्यांच्या जबाबामध्ये अशी माहिती दिली की स्नेहा झेंडगे यांचे लग्न मे 24 मध्ये विशाल झेंडगे यांच्यासोबत झालेले होते। लग्नानंतर काही दिवसातच त्यांचे पती तसेच सासू सासरे, त्यांचे दीर, नणंद, नंदेचे पती तसेच नमूद महिलेच्या सासऱ्यांचे साडू यांनी त्यांच्यावर वारंवार संशय घेऊन तसेच टोमणे मारून त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला। तसेच व्यवसायाच्या अनुषंगाने त्यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी केली। या सर्व प्रकाराला कंटाळून नमूद महिलेने आत्महत्या केल्याबाबत त्यांच्या वडिलांनी तक्रार दिली। सदरबाबत सविस्तर जबाब नोंद करून नमूद आरोपींनी नमूद मयत महिलेस शारीरिक मानसिक छळ करून तसेच त्यांच्यावर वारंवार संशय घेऊन आणि पैशाची मागणी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 374/25 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। नमूद महिलेचे पोस्टमॉर्टम ससून रुग्णालय येथे करण्यात आलेले असून त्या अनुषंगाने पुढील तपास करीत आहोत। तसेच नमूद गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आलेले असून आरोपींना लवकरात लवकर अटक करीत आहोत। वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच पुण्यातील आंबेगाव पठार परिसरातील एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला। त्यामुळे या छळास कंटाळून एका 25 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली। या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रांमधून केली जाते। आज आंबेगाव
गावात म्हणजे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये विवाहतेने आत्महत्या करून स्वतःला संपवलं. पुन्हा एकदा वैष्णवी हगवणेसारखा प्रश्न हा ऐरणीवर आहे. मुळामध्ये सासरकडच्यांकडनंच्या सततच्या मागणीमुळे आणि रक्षाबंधनाला तुझ्या घरनं 20 लाख रुपये कंपनीसाठी आण हा सातत्याने तकादा लावल्यामुळे आणि जर 20 लाख रुपये दिले नाहीत तर तुला रक्षाबंधनला भेटू देणार नाही, जाऊ देणार नाही, म्हणून त्या स्नेहाने स्वतःचं आयुष्य संपवलं. त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. आत्महत्येला प्रवृत्त करणं सुद्धा हा मोठा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याच्या अंतर्गत जेवढे काही सासरकडचे आहेत त्या सगळ्यांवर कठोर कारवाई केलीच जाणार आहे. परंतु मला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण आपली मुलं जेव्हा जन्माला घालतोय तेव्हा ती स्वतःला सक्षम जेव्हा तुम्ही करता, लग्न झाल्यानंतर सातत्याचा हा जो काही तुम्ही सुनेचा त्या मुलीचा शारीरिक मानसिक हुंड्यासाठी छळ करता, हा यापुढे कायद्यामध्ये अत्यंत कडक कारवाई त्याच्यावर करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे मुलींनासुद्धा मला सांगायचं आहे की असा जर छळ होत असेल कृपया आत्महत्या करू नये, परंतु त्यांनी त्यांच्यावर कठोर पोलीस कारवाई निश्चित करावी. स्वतःचं आयुष्य संपवून ज्या पद्धतीने स्वतःचं आयुष्य संपवतात तसं संपवू नये आणि ज्यांच्यामुळे हे त्या स्नेहाने आयुष्य संपवले त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई ही तातडीने सुरू केलेली आहे. परंतु हे सुनेचा छळ किंवा वैवाहिक मुलीचा छळ हा थांबणं काळाची गरज आहे आणि हे प्रत्येक कुटुंबातल्या घरातल्या लोकांनी आपल्या घरापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. सासरच्या लोकांनी 20 लाख रुपये नवीन कंपनीसाठी मागितले आणि ते पैसे देऊ शकत नसल्याने सासरच्या छळाला कंटाळून आज स्नेहाने आपलं आयुष्य संपवलं. वैष्णवी हगवणे प्रकरणातल्या ज्या जखमा होत्या त्या आत्ता कुठे जर अशा खपल्या धरत आहेत, तोवरच पुण्यात अजून एक ही घटना घडली. ह्या सगळ्या घटना किंबहुना दर दिवसा आड ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत, कधी खून, कधी बलात्कार, कधी मारामारी, कधी विनयभंग, कधी अजून आत्महत्या, हुंडाबळी, पण या सगळ्यांमध्ये अजूनही म्हणावे तसा कायद्याचा वचक लोकांना बसत नाही. किंबहुना यावर काय रिमेडी शोधून काढावी हे सरकार नावाच्या यंत्रणेला कळत नाही. आयोग नावाच्या यंत्रणेवर मी अजिबात रिमार्कच करायला जात नाही, कारण 2 दिवसांपूर्वी अतिशय चेकाळत म्हणजे अतिउत्साह मराठी शब्द आहे. अतिशय चेकाळत ज्या आयोगाच्या बाई आपली जिथे गरज नाहीये, जिथे आपला अधिकार नाहीये, तिथे लुडबुड करत होत्या, त्या बाई मागच्या 2-4 महिन्यामध्ये जिथे सलग महिलांची प्रकरणं घडत आहेत त्यात अवाक्षरानेही व्यक्त झालेल्या नाहीत. मुद्दा हा आहे की काल वैष्णवी, आज स्नेहा, उद्या अजून कोण. जर पोलीस, सरकार आणि या संबंधित सगळ्या यंत्रणा अशा पद्धतीने फक्त सिलेक्टिव्हली राजकीय मुद्द्यांवर व्यक्त झाल्या आणि जिथे खरंच महिलांना न्याय देण्याची गरज आहे तिथे मात्र ते काम करण्याच्या ऐवजी इतर कुठल्या कामांमध्ये मशगूल असतील तर या सगळ्या महिलांना न्याय देणार कोण. आणि अशा पद्धतीने अजून किती वैष्णवी हगवणे, किती स्नेहा झगडे यांना आपला जीव गमवावा लागेल. स्नेहा झंगडे या अवघ्या 25 वर्षाच्या विवाहितेनं पैशाच्या छळापायी आत्महत्या केल्यानं समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणातील 7 आरोपींपैकी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध पोलीस कसून घेत आहेत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.